नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं 17 वर्षानंतर कोळी समाजाच्या आंदोलकांची निर्दोष मुक्तता धुळे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। 1980 पासून आदिवासी कोळी समाजाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर घालण्यात आलेली अन्यायकारक बंदी व त्यातून होत असलेल्या अन्यायाविरोधात 10 ऑगस्ट 2009 रोजी धुळ्यात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारला गेलेला होता। मात्र या आंदोलनादरम्यान झालेल्या संघर्षात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि गोळीबार केला होता। यात वडाळी तालुका शहादा येथील बटूभाऊ कुंवर शहीद झाले होते, तर शेकडो निष्पाप समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते। दरम्यान आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या अस्तित्वासाठी लढल्या गेलेल्या ऐतिहासिक संघर्षाला अखेर 17 वर्षांनंतर न्याय मिळालेला आहे। 10 ऑगस्ट 2009 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रकरणी धुळे सत्र न्यायालयाने सर्व आंदोलक कोळी बांधवांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केलेली आहे। हा निकाल देताना न्यायालयाने पोलीस आणि प्रशासनाच्या तत्कालीन कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दात ताशेरे ओढलेले असून अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती 10 ऑगस्ट 2009 रोजी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचा मोर्चा माननीय अनंत तरे साहेब शिवसेना उपनेते यांच्या नेतृत्वात निघाला होता आणि त्या मोर्चावरती पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज गोळीबार केला होता। त्याच्यामध्ये आमचे बटूभाऊ कुंवर हे शहीद झाले होते आणि आज या ठिकाणी 133 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये आम्ही 102 आरोपी या ठिकाणी हजर झालो, केस 4 झाली आणि माननीय न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे पोलिसांवरती प्रशासनावरती ताशेरे ओढले की यांनी या गरीब लोकांना, आदिवासी मागासवर्गीय लोकांना या केसमध्ये जाणून बुजून फसवण्यात आलेलं होतं। असा निकाल माननीय सत्र न्यायालयाने धुळे कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे। आमचा न्यायालयावरती भरोसा होता। गेल्या 17 वर्षापासून आम्ही या केससाठी संघर्ष करत होतो। जेव्हा गोळीबार झाला होता, लाठीचार्ज झाला होता, आमच्या पाठीशी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे भक्कमपणे उभे होते। त्यावेळेस विरोधी पक्षनेते, त्याचप्रमाणे खासदार चंद्रकांत खैरे साहेब असे अनेक शिवसेनेचे नेते या ठिकाणी येऊन प्रशासनाशी आपली बाजू मांडली होती। या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाची बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा संपूर्ण प्रशासनाला धारेवर धरलं होतं। कोणताही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला नाही। फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आमच्या पाठीशी उभे राहिले होते भक्कमपणे आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। शेवटी न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे। मी न्यायालयाचे आणि आमच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचे मी आभार मानतो। त्याप्रमाणे